सकाळी उठून केस धुतल्यावरती उन्हात वाळवायला हे फक्त आम्ही जेव्हा गावाकडे येतो तेव्हाच आम्हाला भेटतं. सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू अनदर मिनी व्लॉग. स्वरा आणि स्वराची मम्मी रेडी झाले होते लग्नाला जाण्यासाठी आणि मला जायचं होतं परभणीला. तसं तर आमचा रूट एकच होता, बट भाऊनी मला येळगावपर्यंत नेऊन घातला आणि ते आल्या दुसऱ्या बाईकवरती आणि त्यांना जायचं होतं जिरो फाट्यापर्यंत आणि मला जायचं होतं परभणीला. सो मग आम्ही एकाच बसने जाणार होतो. आणि हे बघा, स्वराला लागली होती झोप. सो तिला म्हटलं वेट बेटा, आपण बसमध्ये बसल्यावरती झोपू. आम्हाला आमची बस भेटली आणि आम्ही बसलो बसमध्ये. मग नंतर स्वरा लगेचच झोपून गेली. मग नंतर जिरो फाट्यावरती हे उतरले आणि मी चालले समोर परभणीला. मग नंतर मी माझ्या डेस्टिनेशन म्हणजे की परभणी समाज कल्याण इथे गेले, कारण की माझ्या हस्बंडची 5-6 महिने झालं व्हॅलिडिटीसाठी आम्ही फाईल सबमिट केलेली, पण त्याच्यामध्ये त्रुटीला आल्यामुळं मला काही अजून डॉक्युमेंट सबमिट करायचे होते. आणि तिथे एक बेस्ट काम म्हणजे की आमचे पाहुणे म्हणजे ओळखीचेच निघाले. सो त्यांच्यामुळे माझं काम अजून लवकर झालं आणि थोडं रिलॅक्स पण वाटलं. मग येते वेळेस पिलूला थोडंसं खायला घेतलं आणि हे परभणीचं बस स्थानक खरंच खूप डेव्हलपमेंट झालं, खूप छान वाटतं. मग थोडंसं वेट करत मी थांबले बस स्टँडला. नंतर बसमध्ये एवढी गर्दी होती, मग येळगावला भाऊ घ्यायला आला. थँक्यू फॉर वॉचिंग.